आजचा ऐतिहासिक दिवस आहे। कधीही संपावर न जाणारा शेतकरी संपावरती गेलाय। त्यामुळे शहरांमध्ये येणारा भाजीपाला असू दे किंवा दूध असू दे या महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा जो आहे तो कमी पडतोय। ठाण्यातल्या बाजारामध्ये नेमकं काय चित्र आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकर। इतिहासात कधी घडला नसेल असा संप आज होतोय। खुद्द शेतकरीच आज संपावर गेलेला आहे। त्याच्यामुळे उद्या परवा इवन आज देखील जे चाकरमानी आहेत, जे सामान्य लोक आहेत त्यांचे हाल होणार आहेत। कारण की कोणताही माल जो आहे तो माल मार्केटपर्यंत पोहोचत नाही। सध्या मी आहे याच ठाणा मार्केटमध्ये आणि ठाण्याचा हा जो मार्केटचा रस्ता आहे त्या मार्केटच्या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात रोज माल येतो, अनेक ट्रक येतात। आज त्यांची संख्या जी आहे ती थोडी कमी आहे आणि उद्या तर या ठिकाणी माल येईल की नाही याबाबत देखील शंका आहे असं इकडच्या व्यापाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। कालची परिस्थिती, कालच्या जे मार्केटमध्ये जे रेट होते भाज्यांचे दर आज ते 100 ते 200% वाढलेले आहेत आणि आज परिस्थितीत एवढा थोडा जास्त जाणवणार नाही आहे। पण उद्या नक्कीच ह्या संपाचा संपूर्ण शहरवासियांना चांगल्या प्रकारे त्याचा संपाचा फटका पडू शकतो। काल किती दर होते, आज किती दर आहेत? काल कोथमिरी सरासरी 15 रुपये 12 रुपये विक्री होती। आज माल कमी आल्यामुळे कोथमिरी त्याच बाजार 20, 22, 25 रुपये झालेली आणि जर समजा असं जर उद्या झालं तर ही कोथमिरी 30, 40, 50 रुपये पण होऊ शकते आणि याचा सर्वसामान्य जनतेला फटका बसणार आहे। शेतकऱ्याला पाठिंबा द्यायला पाहिजे। आम्ही शेतकऱ्याचे मुलं, आम्ही व्यापार करतो म्हणजे आमचे वडील गावाला शेतीच करतात। नेमकं तुमच्या मागण्या काय? मागण्यात आमच्या काय शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा हेच मागण्या, दुसरे काय। आज तरी ठाणा मार्केटमध्ये काही प्रमाणात का होईना 80% का होईना माल आलेला आहे, तर देखील उद्या मात्र हा 80% माल देखील येणार नाही अशी या सगळ्या व्यापाऱ्यांची ते अपेक्षा आहे किंवा त्यांची ते सरळ सांगतात की उद्या तरी हा जो माल आहे तो येणार नाही आहे। त्यामुळे उद्या ठाणा भाग असेल किंवा मुंबई असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल त्या मार्केटमध्ये माल न आल्यामुळे इतर जे लोक असतात जे मार्केटमधून माल विकत घेतात त्यांचे हाल होतील आणि जे लोक स्वतः बाजारात येऊन माल विकत घेतात म्हणजे जे सर्वसामान्य आहे त्यांचे याच्यामुळे आणखीनच हाल होणार आहे। त्याच्यामुळे आज जो माल तुम्ही घेतलेला आहे किंवा आज बाजारातून ज्या काही वस्तू, जे काही कडधान्य असेल किंवा जे काही भाजीपाला असेल तो तुम्ही घेतला असेल तर त्याचं जास्त साठवण करून ठेवा, कारण की उद्या हा संप अधिक जर तीव्र झाला तर तुमचे त्यामुळे हाल होऊ शकतात। कॅमेरामॅन विनेसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे।